देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून काही व्यक्ती व एजंटांकडून भाविकांची अडवणूक करून त्यांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे सशर्त आदेश जारी केले आहेत. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सार्वजनिक रस्त्यांवर, चौकात किंवा मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेश मार्गांवर अडवून त्यांना ठराविक खासगी पार्किंगमध्ये वाहन लावण्यास भाग पाडले जात असल्याचे प्रकार समोर आले होते. काही व्यक्ती स्वतः अधिकृत असल्याचा आभास निर्माण करून भाविकांना चुकीची माहिती देत होते. त्यामुळे भाविकांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ठराविक हॉटेल, लॉज व दुकानांकडे जबरदस्तीने वळवणे, अनेक भाविकांना विशिष्ट हॉटेल, लॉज, धर्मशाळा किंवा दुकाने गाठण्यासाठी जबरदस्तीने वळवले जात असल्याच्या तक्रारी शिर्डी नगरपालिका व शिर्डी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. काही एजंटांकडून भाविकांवर ठराविक दुकानांतूनच पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचंही निदर्शनास आलंय. या साहित्याची विक्री जादा दरानं होत असल्याने भाविकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नव्या आदेशानुसार कोणालाही साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेचा प्रतिनिधी असल्याचं भासवण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. दर्शन, निवास, भोजन किंवा इतर सेवांच्या नावाखाली मध्यस्थी करणाऱ्या दलालांवरही कडक निर्बंध घालण्यात आलेत. आदेशाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या आदेशामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींना 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पोलीस स्टेशन शिर्डी यांच्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 152 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी असा प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झालेला होता. आणि शिर्डी समाधी मंदिर परिसर व शिर्डीच्या एकंदरीत सर्व परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात, या भाविकांना काही खाजगी इसम शॉर्टकटमध्ये दर्शन देतो किंवा या ठराविक पार्किंगमध्येच गाड्या लावाव्यात किंवा ठराविक हॉटेल्सला किंवा लॉजिंगलाच थांबावं आणि पूजा साहित्याचे एखाद्या ठराविक दुकानांमधूनच खरेदी करावी, अशा पद्धतीने भाविकांना तो आग्रह केला जातो. आणि त्यानुसार भाविकांना एक प्रकारे एक त्रास होतो आणि एक न्यूसन्स निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी यांनी माझ्याकडे 152 खाली प्रतिबंधात्मक आदेश पारित होण्याबाबत आदेश दिलेले होते. आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश हे जारी करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत काही नागरिकांच्या हरकती असतील किंवा त्या इसमांच्या हरकती असतील तर त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे त्या सादर कराव्यात. आणि तदनंतर सदरचा आदेश हा कायम करण्यात येईल. आणि या आदेशाचंही पुन्हा उल्लंघन झालं तर भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 123 प्रमाणे ते कारवाईस पात्र राहतील. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.